नमस्कार शेतकरी बांधवांनो. चांगला भाव मिळेल याच एका आशेवर आपण इतके दिवस आपला मोलाचा कापूस डोळ्यात तेल घालून जपला. पण आता बाजार एकाच जागी असा काही थांबलाय की मनात धाकधूक वाढलीय. आता पुढे काय होणार हीच चिंता तुमच्या मनात आहे, बरोबर? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि कापूस बाजाराची सध्याची परिस्थिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पण हो, या बाजाराच्या समीकरणात खोलवर शिरण्याआधी एक छोटीशी आठवण. अशाच स्पष्ट आणि अचूक माहितीसाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बरं, चला आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. भाववाढीची वाट पाहून आपण खरंच कुठेतरी अडकलो आहोत का, की इथून पुढे आपल्यासाठी काहीतरी नवीन संधी दडलेली आहे? सध्या बाजारात काय चाललंय माहितीये? जणू काही एक मोठी रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे काही गोष्टी कापसाचे भाव खाली ओढतायत, तर दुसरीकडे काही गोष्टी भावाला आधार देतायत. सगळ्यात आधी आपण त्या कारणांबद्दल बोलूया ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात ही भीती निर्माण झालीय. बाजारात भीती निर्माण होण्याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे हा आकडा. बघा, भारतीय कापूस महामंडळ म्हणजे आपली CCI हिने जवळपास 82 लाख गाठी कापूस खरेदी करून ठेवला आहे आणि आता त्यांनी तो विकायला सुरुवात केली आहे. आता 82 लाख गाठी म्हणजे काही लहान आकडा नाही. हा देशाच्या एकूण उत्पादनाचा खूप मोठा हिस्सा आहे आणि म्हणूनच बाजारात एक प्रकारची चिंता पसरली आहे. आता इथे साधं सोपं गणित आहे. विचार करा, जेव्हा बाजारात एवढा प्रचंड साठा विकायला येतो तेव्हा जे खरेदीदार आहेत, म्हणजे ज्या मिल्स आहेत, त्यांना एक प्रकारचा दिलासा मिळतो की अरे, कापसाची काही कमी नाहीये, भरपूर कापूस उपलब्ध आहे. मग ते खरेदीची घाई करत नाहीत. आणि जेव्हा मागणी कमी होते आणि पुरवठा वाढतो तेव्हा साहजिकच दरांवर दबाव येतो. आता दुसऱ्या एका महत्त्वाच्या घटकाकडे वळूया, तो म्हणजे ELS कापूस. आता तुम्ही म्हणाल की हे ELS म्हणजे काय? तर हा एक विशेष प्रकारचा जास्त लांब धाग्याचा कापूस असतो. सरकारने नुकतंच काय केलंय तर याच्या आयातीवर जे 11% शुल्क होतं ते पूर्णपणे काढून टाकलंय. म्हणजे काय तर हा कापूस आता परदेशातून आपल्या देशात अगदी स्वस्तात येऊ शकतो. पण ह्यातला खरा धोका कुठे आहे तो नीट समजून घ्या. 32 मिलीमीटर आणि 31 मिलीमीटर धाग्यातला जो फरक आहे तो नुसत्या डोळ्यांनी ओळखणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे बाजारात अशी भीती व्यक्त केली जात आहे की या ELS कापसाच्या नावाखाली 30-31 मिमीचा आपला सामान्य कापूससुद्धा बिनाशुल्क भरता आयात केला जाऊ शकतो. आणि जर असं झालं तर तो आयात केलेला कापूस आपल्या देशी कापसापेक्षा थेट 11% स्वस्त पडेल. याचा आपल्या बाजारावर किती मोठा परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार करा. तर हा झाला आयातीचा धोका. पण गोष्ट इथेच थांबत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारातूनही काही गोष्टी आपल्या दरांवर दबाव आणत आहेत. एकतर जागतिक पातळीवर कापसाचे भाव सध्या कमी आहेत. दुसरं म्हणजे अमेरिकेसोबत एका व्यापार कराराची चर्चा सुरू आहे. जर तो करार झाला तर तिथलाही कापूस आपल्याकडे स्वस्तात येऊ शकतो. आणि तिसरी चिंता ही आहे की जर CCIचा कापूस अपेक्षेप्रमाणे विकला गेला नाही तर ते भाव कमी करण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. तर ही झाली भीती निर्माण करणारी बाजू. पण घाबरून जाऊ नका, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच, बरोबर? आता आपण त्या घटकांबद्दल बोलूया जे बाजाराला पडण्यापासून रोखत आहेत आणि कुठेतरी आपल्या सगळ्यांसाठी आशेचा किरण बनून आले आहेत. यातली सगळ्यात सकारात्मक आणि दिलासा देणारी गोष्ट म्हणजे CCIने कापूस विकायला काढला असला तरी त्यांनी विक्रीचा दर हा सध्याच्या बाजाराच्या बरोबरीनेच ठेवला आहे. म्हणजे साधारणपणे 55,000 ते 57,000 रुपये प्रतिखंडी. यातून त्यांनी बाजाराला एक स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांना भाव पाळायचे नाहीत तर बाजार स्थिर ठेवायचा आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात जरी कितीही चढउतार असले तरी CCIची खरेदी केंद्र आजही सुरू आहेत. याचा अर्थ काय? तर जर आपल्याला खुल्या बाजारात योग्य भाव मिळत नसेल तर आपल्याकडे CCIला हमी भावाने कापूस विकण्याचा एक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय आजही उपलब्ध आहे. हा बाजारासाठी खूप मोठा आधार आहे. इथे या आलेखात तुम्ही पाहू शकता की CCI केंद्रांवर मिळणारा भाव हा खुल्या बाजारातल्या सरासरी भावाच्या अगदी बरोबरीचा आहे. त्यामुळे ज्यांना जास्त धोका पत्करायचा नाहीये त्यांच्यासाठी CCI हा आजच्या घडीला एक खात्रीशीर आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो. आता जर आपण थोडा दूरचा विचार केला तर युरोपियन युनियनसोबत एका मोठ्या व्यापार कराराची चर्चा सुरू आहे. जर भविष्यात हा करार यशस्वी झाला तर आपल्या तयार कपड्यांची निर्यात वाढेल आणि पर्यायाने आपल्या देशातल्या कापसाला मागणी वाढेल. ही एक भविष्यातली मोठी संधी असू शकते, हे लक्षात ठेवायला हवं. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बाजाराला खाली खेचणाऱ्या आणि वर उचलणाऱ्या दोन्ही बाजूंच्या गोष्टी पाहिल्या.
आता ह्या सगळ्या माहितीच्या प्रकाशात आपल्या घामाच्या पिकाबद्दलचा अंतिम निर्णय हा पूर्णपणे आपला असणार आहे. चला या रस्सी खेचेचा पुन्हा एकदा एका नजरेत आढावा घेऊया. एका बाजूला आहे CCIचा प्रचंड साठा, स्वस्त आयातीचा धोका आणि जागतिक बाजारातली मंदी. तर दुसऱ्या बाजूला आहे CCIचं स्थिर धोरण, खरेदीचा मोठा आधार आणि भविष्यातली निर्यातीची एक मोठी आशा. या परिस्थितीत आपल्यासमोर मोठे तौरवर 3 स्पष्ट मार्ग आहेत. पहिला, खुल्या बाजारात विकून नशिबाचा कौल आजमावणे, जिथे जास्त भाव मिळू शकतो पण धोकाही आहे. दुसरा, CCIला विकून एक निश्चित आणि सुरक्षित भाव पदरात पाडून घेणे. आणि तिसरा मार्ग म्हणजे भविष्यात भाव वाढतील या आशेवर अजून थोडी वाट पाहण्याचा धोका पत्करणे. आम्हाला आशा आहे की या सविस्तर माहितीमुळे तुम्हाला बाजाराचं चित्र अगदी स्पष्ट झालं असेल आणि आता निर्णय घेणं थोडं सोपं जाईल. असंच माहितीपूर्ण विश्लेषण मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाजारात भीती आणि आशा या दोन्ही गोष्टी कायम असणार. पण जेव्हा आपल्याकडे अचूक माहिती असते तेव्हा आपण भीतीवर मात करून एक आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेऊ शकतो आणि तो निर्णय आपल्यासाठी नक्कीच योग्य ठरेल.